मित्रांनो स्वाध्याय 12.2 त्याच्यातला तिसरा प्रश्न पाहायचा आपल्याला आता काय एक घड्याळच्या मिनिट काट्याची लांबी 14 सेंटीमीटर दिलेली आहे। मिनिट काटा 5 मिनिटात परिभ्रमण करून जो क्षेत्रफळ रचतो जो प्रदेश रचतो त्याचं क्षेत्रफळ आपल्याला शोधायचे आहे। मित्रांनो आता वर्तुळाकार घड्याळ आपल्याला याप्रमाणे दिलेला आहे आणि आपण समजून घेऊ का हा OQ त्याची मिनिट काट्याची लांबी एवढं असेल बरोबर। आता घड्याळाने 5 मिनिटात कापलेले अंतर तर समजा की OQ मिनिट काटा असेल तर 5 मिनिटानंतर मिनिट काटा OP या ठिकाणी येऊन जाईल बरोबर। तर इतका प्रदेश आवरित केलेला आहे त्याने 5 मिनिटांमध्ये। तर आपल्याला ह्या प्रदेशाचा क्षेत्रफळ शोधायचे आहे। मित्रांनो व्यवस्थित लक्षात द्याल तर तुम्ही अगोदरचे व्हिडिओ पाहिला असेल त्याप्रमाणे का हा जो आकार रचला गेलेला आहे तो वृत्तांश आकार आहे। वृत्तांश अर्थात लघु वृत्तांश आकार आहे बरोबर। वर्तुळाचा लघु वृत्तांश एवढा आकार आहे आणि मिनिट काटा आपण जवळजवळ समजून घेऊ का मिनिट काटा घड्याळाची जी त्रिज्या आहे वर्तुळाकार जो डायल्टॉन आहे त्याची जी त्रिज्या आहे बरोबर तेवढंच असेल। तर मिनिट काट्याची लांबी दिलेली आहे आपल्याला 14 सेंटीमीटर अर्थातच याची या वर्तुळाकार प्रदेशची त्रिज्या होणार आहे 14 सेंटीमीटर बरोबर। तर आपण 5 मिनिटांमध्ये त्यांनी आवृत्त केलेला लघुवृत्तांशचे क्षेत्रफळ शोधायचे आहे। आता लघुवृत्तांशचे क्षेत्रफळ शोधायचे असेल तर आपल्या जवळ दोन वस्तू असली पाहिजे। एक तर त्रिज्या म्हणजे R ची लांबी जी 14 सेंटीमीटर दिलेली आहे आणि दुसरा केंद्राजवळ त्या वृत्तांशने अंतरित केलेला कोन। आता केंद्राजवळ अंतरित केलेला कोन आपल्याला दिलेला नाही आहे इथे बरोबर। परंतु मिनिट काटा असो की वर्तुळाकार कोणती पण वस्तू असो सुरुवातीपासून त्रिज्यापासून जर आपण सुरुवात करू तर आपण हा पूर्ण सरफेस कंप्लीट करू तिथपर्यंत 360 डिग्री बरोबर 360 अंशचा कोन कंप्लीट होतो। तुम्हाला असं समजत नसेल तर तुम्ही दोन अर्धवर्तुळ घेऊन घ्या जे कोन मापक आहेत तुमचे बरोबर। तर त्याच्यामध्ये शून्यापासून ते 180 आणि दुसरा कोन मापक खाली ठेवून द्या तर शून्यापासून ते 180 180 अधिक 180 अर्थात होणार 360 डिग्री बरोबर 360 अंश। तर पूर्ण हा चक्र कंप्लीट करतो तेव्हा 360 अंशाचा कोन आवरित करतो मिनिट काटा बरोबर। तर आपल्याला पूर्ण चक्र पूर्ण करतो अर्थात त्याने किती अंतर कापलेलं आहे 60 मिनिटं एवढं बरोबर। 5 मिनिटं एवढं तर पूर्ण कंप्लीट केलं म्हणजे 60 मिनिट। तर 60 मिनिटात जर मिनिट काटाने 360 अंशाचा कोन आखला असेल केंद्राजवळ तर 5 मिनिटात किती हा प्रमाणे आपण या लघुवृत्तांशने केंद्रापुढे किती कोन अंतरित केलेला आहे त्या शोधू। तर सर्वप्रथम आपण सुरुवात करूया का येथे मिनिट काट्याची लांबी बरोबर इथे खाली लिहून घेऊ वर्तुळाकार प्रदेशाची त्रिज्या किंवा तुम्ही लघुवृत्तांशाची त्रिज्या पण म्हणू शकता बरोबर। ती R बरोबर आपण घेतोय 14 सेंटीमीटर बरोबर। त्यापुढे आता आपल्याला कोन शोधायचा आहे तर कोन शोधण्यासाठी जर घड्याळाचा मिनिट काटा 60 मिनिटात 360 अंशाचा कोन बरोबर थीटा म्हणून घेतलेला आहे मी 360 अंशाचा कोन अंतरित करतो म्हणून 5 मिनिटात त्यांनी अंतरित केलेले कोनांचे माप बरोबर किती बरोबर। क्रॉस गुणाकार करू तर आपल्याला उत्तर मिळेल 360 गुणिले 5 भागिले 60 बरोबर। इथे कॅन्सल होणार 6 × 36 आणि 0 कॅन्सल करा तुम्ही तर 6 × 5 = 30 अंश बरोबर। तर 5 मिनिटांमध्ये त्यांनी केंद्राजवळ अंतरित केलेला कोन थीटा बरोबर 30 अंश बरोबर आणि R बरोबर आपल्याजवळ आहे 14 सेंटीमीटर। तर हा जो डार्क आउट केलेला क्षेत्रफळ आहे बरोबर जेवढा प्रदेश आहे त्याचे क्षेत्रफळ शोधूया आपण। तर येथे
घड्याळाने 5 मिनिटात अंतरित केलेल्या भागाचे किंवा प्रदेशाचे क्षेत्रफळ. बरोबर, हे पूर्ण लिहावं लागेल. बरोबर, हा कोणता क्षेत्रफळ होणार तर लघुवृत्तांश POQ चे क्षेत्रफळ. बरोबर, लघुवृत्तांश POQ आणि ह्या लिहिताना वर अशी कॅप द्यायची. बरोबर, POQ चे क्षेत्रफळ बरोबर सूत्र काय आहे आपल्याजवळ πr वर्ग थीटा भागिले 360 अंश. बरोबर, तर आपण इथे पायची किंमत दिली नाही तर 22 सप्तमांशच घेऊया. 22 सप्तमांश आत त्रिज्या 14 सेंटीमीटर, 14 गुणिले 14 आणि थीटाचे मूल्य 30 अंश, तर 30 आणि भागिले हे 360. चला कॅन्सल करूया. तर 7 दुणे 14, 12 तिक 36, 0 पण कॅन्सल होतात ॲक्च्युअली. तर बरोबर, आणि मग बेकंबे बेसक 12, 3 दुणे 6, 7 दुणे 14. बरोबर, तर 22 गुणिले 7 आणि छेदामध्ये राहिले 3. 22 सत्ता 154 भागिले 3. तुम्ही हा भागाकार करा तर 3 5 15, 3 1 3, 3 त्रिक 9 आणि ह्याप्रमाणे पुढे वाढत जाईल. बरोबर, तर ॲप्रॉक्सिमेटली क्षेत्रफळ किती मिळालं घड्याळाच्या मिनिट काट्याने अंतरित केलेल्या भागाचे क्षेत्रफळ बरोबर 51.33 सेंटीमीटरचा वर्ग. मित्रांनो, आता स्वाध्याय 12.2चा आपण चौथा प्रश्न पाहूया. का 10 सेंटीमीटर त्रिज्यावाला वर्तुळाची जीवा केंद्राजवळ काटकोन अंतरित करत असेल आणि त्याला अनुरूप आपल्याला लघुवृत्तखंड आणि तसेच गुरुवृत्तांशचे क्षेत्रफळ शोधायचे आहे. तसेच इथे पायची किंमत पण दिलेली आहे तुम्हाला 3.14. चला मित्रांनो, आपण हा उदाहरण सोडवूया. सर्वात प्रथम तर 10 सेंटीमीटर त्रिज्यावाला वर्तुळ आपण काढून घेऊया. एक्झॅक्ट 10 सेंटीमीटर नाही, ते आपण कच्ची आकृती काढलेली आहे. तर एक वर्तुळ काढून घ्या सिंपल आणि त्याला छोटासाच काढायचा आणि त्याला नाव देऊन टाका ओ केंद्रित वर्तुळ आणि त्याची एक जीवा दर्शवून द्या. AB बरोबर जी जीवा दिलेली आहे ती आपण AB जीवा दर्शवून टाकलेली आहे, ज्याची लांबी आपल्याला माहिती नाही आहे. बरोबर, आता ही त्रिज्या आहे वर्तुळाची OA, ती तशीच OB पण वर्तुळाची त्रिज्या असेल, अर्थातच त्याच्या माप होणार 10 सेंटीमीटर. बरोबर, तसेच त्यांनी काटकोन अंतरित केलेला आहे. तर हा वस्तू थोडं लक्षात घ्याल का काटकोन बनेल ना तशीच 2 जीवा काढायची. बरोबर, आता इथे आपल्याला एक्झॅक्ट काटकोन कसं काय काढता येईल ते समजत नसेल तर पहिली एक त्रिज्या काढायची आणि नंतर मग दुसरी त्रिज्या काढताना एक्झॅक्ट स्केलची तुमची दुसरी साईडची बाजू बरोबर ती घेऊन घ्या. म्हणजे हा कोन जर 90 अंशाचाच बनलेला असतो नेहमी बरोबर स्केलच्या, अर्थातच हा कोन पण तुमच्या आपोआपच 90 अंशाचा बनून जाईल. तर तुम्हाला उदाहरण सोडवायला थोडा इझी जाईल आकृती जर व्यवस्थित असेल तर. तर आता आपण फक्त हा काटकोन त्रिकोण इमेजिन कर. बरोबर, लघुवृत्तखंड गुरुवृत्तांश नंतरची गोष्ट. तर फक्त जर हा काटकोन त्रिकोण इमेजिन करू तर AB हा त्याचा कर्ण झाला आणि कर्ण झाल्यामुळे आपल्याला ABची लांबी पायथागोरस प्रमेयानुसार मिळू शकते. तर आपण सुरुवात काटकोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळनेच करूया. आता इथे त्रिकोणाच्या क्षेत्रफळची का बरं गरज आहे तर लघुवृत्तखंडाच्या क्षेत्रफळ शोधायचे आहे. लघुवृत्तखंडाच्या क्षेत्रफळ अर्थात पूर्ण वृत्तांशाच्या क्षेत्रफळ, हा पूर्ण क्षेत्रफळ येणार त्याच्यामधून आपण त्रिकोणाच्या क्षेत्रफळ मायनस करू तर आपल्याला लघुवृत्तखंड हा क्षेत्रफळ मिळेल. अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला वृत्तखंड वृत्तांश याविषयी माहिती मिळवलेलीच आहे. बरोबर, तर वृत्तखंड म्हणजे फक्त जीवा संबंधित वर्तुळाचा भाग. बरोबर, त्याच्यामध्ये वर्तुळाच्या आतील भागाच्या पुढच्या जीवाच्या वरील जो आतील भाग असेल वर्तुळाचा त्याचा समाविष्ट होत नाही आहे. बरोबर, फक्त जीवा आणि वर्तुळाचा जो लघुचाप असेल
तर लघुच्या संबंधित जो प्रदेश असेल त्यालाच म्हणू आपण लघुवृत्तखंड. आता जर इतक्याच भागाचा क्षेत्रफळ मिळवायचा असेल आपल्याला, बरोबर, हा भाग जो मी डार्क करून दर्शवतोय, इतक्याच भागाचा क्षेत्रफळ शोधायचा असेल तर आपण पूर्ण लघुवृत्तांशचा क्षेत्रफळ शोधून घेऊ आणि त्याच्यातून त्रिकोणाचा क्षेत्रफळ मायनस करू, तर आपल्याला लघुवृत्तखंडाचा क्षेत्रफळ मिळेल. पण आपल्याला जर त्रिकोणाचा क्षेत्रफळ मिळवायचा असेल तर आपल्याला करण्याची पण इथे गरज नाही आहे, म्हणजे आपण डायरेक्टच फक्त काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ मिळवूया. तर काटकोन त्रिकोण सुरुवात करतोय आपण लघुवृत्तखंडाचे जो क्षेत्रफळ दिलेलं आहे शोधायचं त्याच्याने, बरोबर. तर त्यासाठी आपण सर्वप्रथम काटकोन त्रिकोण OABचे क्षेत्रफळ शोधतोय. तर काटकोन त्रिकोण OABचे क्षेत्रफळ बरोबर, तुम्ही डायरेक्ट एरिया ऑफ अ ट्रायंगल OAB असं पण लिहू शकता, बरोबर. आता काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर काटकोन बनवणारी दोन बाजूंचा गुणाकार भागिले 2, किंवा तुम्ही लिहू शकता का 1/2 गुणिला पाया गुणिला लंब. पण पाया ही पण काटकोन त्रिकोणाची बाजू आणि लंब ही पण काटकोन त्रिकोणाची बाजू, म्हणून आपण लिहू शकतो का OA गुणिला OB, काटकोन बनवणारी दोन बाजूंचा गुणाकार, बरोबर, इक्वल टू 1/3 गुणिला OAचं माप पण 10 दिलेलं आहे आपल्याला आणि OBची लांबी पण दिलेली आहे 10, बरोबर. तर इथे उत्तर येणार 10×50 सेंटीमीटर वर्ग, बरोबर. आता आपल्याला लघुवृत्तांशाचा क्षेत्रफळ शोधायचे आहे. तर लघुवृत्तांश लिहू शकतो आपण, लघुवृत्तांश OAB, चाप लिहायचा आणि त्याच्यावरती चापचा चिन्ह पण काढायचा. लघुवृत्तांश OAB चे क्षेत्रफळ बरोबर सूत्र आहे आपल्याजवळ पाय r वर्ग थीटा भागिले 360°, बरोबर. चला, पायची किंमत त्यांनी सांगितलेलंच आहे का पाय बरोबर 3.14 घ्या, तर पाय बरोबर 314 भागिले 100 मिळतो, बरोबर. पायची किंमत 314/100, r म्हणजे वर्तुळाची त्रिज्या 10 सेंटीमीटर दिलेली आहे तुम्हाला, तर 10 गुणिले 10 गुणिले थीटा. तर सांगितलेलं जे आहे का इथे केंद्राजवळ काटकोन अंतरित केलेला आहे आणि काटकोन अंतरित केला असेल तर काटकोनाचे मूल्य किती येणार 90° आणि भागिले इथे येणार 360. चला आपण हे कॅन्सल करूया. उदाहरण खूप सोपं होऊन गेलं. 0 0 इथे 2 कॅन्सल होतात, हा अजून एक 0 कॅन्सल झाला, 9 चौक 36 कॅन्सल होतील. 314/4, तुम्ही 157/2 पण लिहू शकता. 314/4 आपण हा भागाकार करू तर तुम्हाला उत्तर मिळेल 78.5 सेंटीमीटरचा वर्ग. तुम्ही असंही करू शकता 157/2, बरोबर. तर 2 7 14 आणि 2 8 16 आणि नंतर 2 5 10 म्हणजे 78.5 सेंटीमीटरचा वर्ग हा आपल्याला मिळाला लघुवृत्तांश OABचे क्षेत्रफळ, बरोबर. परंतु आपल्याला शोधायचे आहे लघुवृत्तखंडाचा क्षेत्रफळ, बरोबर. तर लघुवृत्तखंडाचा क्षेत्रफळ म्हणजे पूर्ण वृत्तांशचे क्षेत्रफळ मायनस त्रिकोणाचे क्षेत्रफळ. तर लिहूया आपण, म्हणून लघुवृत्तखंड, इथे आपण कोणतं एक नाव देऊन टाकू म्हणजे आपल्याला आयडेंटिटी करायला इझी जाईल. तर P नाव देतोय. लघुवृत्तखंड APBचे क्षेत्रफळ बरोबर, तिथे पण लिहिताना आपल्याला एक वस्तू लक्षात ठेवायची आहे, वर चापचा चिन्ह द्यायचं. लघुवृत्तखंड APBचे क्षेत्रफळ बरोबर कुणाच्या क्षेत्रफळ येणार तर काटकोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळ मायनस लघुवृत्तांशच्या क्षेत्रफळ मायनस त्रिकोणाचे. तर लघुवृत्तांशच्या क्षेत्रफळ मिळालेलं आहे आपल्याला 78.5 मायनस त्याच्या क्षेत्रफळ 50, वजाबाकी करूया आपण. तर 28.5 सेंटीमीटरचा वर्ग हा आपला पहिला आन्सर आहे.
बरोबर. आपल्याला जो उत्तर विचारलेला आहे उत्तर पहिला आन्सर का लघुवृत्तखंडाचे क्षेत्रफळ किती येणार 28.5 सेंटीमीटरचा वर्ग. आता आपल्याला विचारलेलं आहे गुरुवृत्तांशचे क्षेत्रफळ. आता गुरुवृत्तांशचे क्षेत्रफळ म्हणजे मित्रांनो लक्षात घ्या वर्तुळाचा हा भाग बरोबर. जर तुम्ही केक राऊंड शेपचा केक कटिंग केला तर केकचा पहिला पीस कापल्यानंतर जो उरलेला भाग असतो याप्रमाणेचा हा जो प्रदेश आहे तो आहे गुरुवृत्तांशचे क्षेत्रफळ. तर गुरुवृत्तांशचे क्षेत्रफळ शोधण्यासाठी आपण काय करूया पूर्ण वर्तुळाचा शोधून घेऊ आणि पूर्ण वर्तुळाच्या क्षेत्रफळमधून फक्त लघुवृत्तांशचे क्षेत्रफळ मायनस करून टाकू. आपण जो केकचा तुकडा बाहेर काढतो तेवढा भाग जर मायनस करून टाकू तर आपल्याला गुरुवृत्तांशचे क्षेत्रफळ मिळेल बरोबर. तर इथे अजून आपण एक नाव देऊन टाकू कारण गुरुवृत्तांशचे क्षेत्रफळ शोधायचे तर काही नाव तरी असला पाहिजे. तर गुरुवृत्तांश AQB चे क्षेत्रफळ कसं काय मिळेल पूर्ण वर्तुळाचे क्षेत्रफळ मायनस लघुवृत्तांश बरोबर. त्या अगोदर पण आपण वर्तुळचे क्षेत्रफळ मिळवूया. तर वर्तुळचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र आहे आपल्याजवळ पाय r चा वर्ग. पायची किंमत 314 घ्यायला लावले 314 भागिले 100. r ची किंमत 10 आहे वर्तुळाची त्रिज्या 10. तर इथे इझिली 0 0 कॅन्सल होणार. 314 सेंटीमीटर स्क्वेअर हा पूर्ण वर्तुळाचा क्षेत्रफळ मिळाला बरोबर. म्हणून आपण लिहिणार आहे गुरुवृत्तांश. चला गुरुवृत्तांश लिहिताना नाव काय लिहायचे आहे तर चाप AQB बरोबर. चाप AQB संबंधित जीवासोबतच्या गुरुवृत्तांशचे क्षेत्रफळ बरोबर वर्तुळाचे क्षेत्रफळ मायनस लघुवृत्तांशचे क्षेत्रफळ. आता लघुवृत्तांश म्हणजे कोणता लघुवृत्तांश तर इथे नाव द्यायचं आपल्याला लघुवृत्तांश OAPB बरोबर. तर OAPB चे क्षेत्रफळ बरोबर. तर वर्तुळाचे क्षेत्रफळ आपल्याजवळ आहे 314 मायनस लघुवृत्तांशचे क्षेत्रफळ आपण मिळवलेले आहे 78.5 बरोबर. वजाबाकी मिळवून घेऊ आपण. तर 314.0 मायनस 78.5 वजाबाकी येणार ते येणार 10 इथे येणार 3 ते येणार 0 13 पैकी 8 5 30 पैकी 7 गेले तर येणार 23 235.5 सेंटीमीटरचा वर्ग बरोबर. हा आपला आन्सर नंबर 2 बरोबर. तर गुरुवृत्तांशचे क्षेत्रफळ तुम्हाला सेपरेटली याच्या लिहू शकता नंतर खाली का गुरुवृत्तांशचे क्षेत्रफळ इतके राहणार आणि लघुवृत्तखंड विचारलाय त्याच्या क्षेत्रफळ हा येणार. मित्रांनो स्वाध्याय 12.2चा आता पाचवा प्रश्न आपण पाहूया की 21 सेंटीमीटर वाली त्रिज्या दिलेली आहे. त्रिज्याचे वर्तुळ दिलेला आहे तो ह्या वर्तुळाचे एक चाप केंद्राजवळ 60 चा कोन बनवतो. आपण आकृतीसोबत समजून जाऊया की 21 सेंटीमीटरची त्रिज्या वाला पूर्ण हा एक वर्तुळ आहे. त्या वर्तुळाचा एक लघुचाप दिलेला आहे PQ ज्याने केंद्राजवळ 60 अंशाचा कोन अंतरित केलेला आहे. तर त्याला अनुरूप चापाची लांबी शोधायची आहे अर्थात लघुचाप लांबी PQ शोधायची आपल्याला. त्यापुढे चाप बनणाऱ्या वृत्तांशाचे क्षेत्रफळ म्हणजे लघुवृत्तांश POQचे क्षेत्रफळ शोधायचे आणि तिसरं अनुरूप जीवाने तयार झालेल्या वृत्तखंडाचे क्षेत्रफळ शोधा अर्थात या लघुवृत्तखंडाचे पण क्षेत्रफळ शोधायचे आहे. तर आपल्याला इथे टोटल 3 क्षेत्रफळ शोधायचे आहेत. सगळ्यात पहिला 2 क्षेत्रफळ शोधायचे आहेत लघुवृत्तांशच्या आणि वृत्तखंडाच्या आणि त्यासोबत आपल्याला ही लघुचापाची लांबी पण शोधायची आहे. आता मित्रांनो तुम्ही व्यवस्थित समजलं असाल जेव्हा अगोदरच्या व्हिडिओमध्ये तर लघुचाप म्हणजे फक्त एवढं माप बरोबर. चाप म्हणजे फक्त बांगडी राऊंड शेपची बांगडी काचेची बांगडी तुटल्यानंतर जे छोटे छोटे तुकडे बनतात तेच म्हणजे फक्त चाप.
बरोबर. जेव्हा तुम्ही वृत्तांश म्हणता तेव्हा हे पूर्ण शंकू आकारसारखा एक भाग दिसतो त्याच्या पूर्ण समाविष्ट होतं, आणि जेव्हा तुम्ही लघु वृत्तखंड म्हणता तेव्हा फक्त इतका भाग वाटी शेपचा जो भाग आहे बरोबर त्याच्यात समावेश होतं. तर सर्वप्रथम आपण लघुचापाची लांबी शोधून घेऊया. बरोबर. लघुचापाची लांबी शोधण्यासाठी आपल्याला इथे वर्तुळाची त्रिज्या दिलेली आहे r बरोबर 21 सेंटीमीटर. तुम्ही लिहू शकता का येथे r बरोबर 21 सेंटीमीटर. तसेच थीटा कोन वर्तुळाच्या लघुचापाने केंद्राजवळ अंतरित केलेला कोन थीटा बरोबर दिलेला आहे 60 अंश. बरोबर. तर लघुचाप कोणते लघुचाप? लघुचाप PMQ, लघुचाप PMQ ची लांबी बरोबर लघुचाप PMQ ची लांबी. बघा तुम्ही प्रत्येक वेळेस फक्त PQ लिहाल तर चालणार नाही. जेव्हाही तुम्हाला इंडिकेशन करायचं असतं सेपरेट का तुम्ही हेच वस्तूच्या शोधता, तुम्ही फक्त म्हणाल की लघुचाप PQ ची लांबी, तर इथे पहा PQ हा वरील चाप पण येऊन जातो. PMQ लिहिला तर बरोबर सेपरेट होतो की हा लघुचाप PMQ सांगतात. बरोबर. तर लघुचाप PMQ ची लांबी बरोबर 1 पाय r थीटा भागिले 180. बरोबर. लघुचापाची लांबीचं सूत्र काय आहे? पाय r थीटा भागिले 180. चला पायची किंमत दिलेली नाही आपण, तर 22 सप्तमांश घेऊया. r ची किंमत 21 गुणिले थीटा 60 भागिले 180. या 3 कॅन्सल होणार आणि 7 त्रिक 21. या डायरेक्ट कॅन्सल झाला तर उत्तर मिळालं तुम्हाला 22 सेंटीमीटर. बरोबर. ही लांबी आहे. जसं वर्तुळाचा परिघ असतो ना तसा हा छोटासा वर्तुळाचा छोटासा भाग जो लघुचाप आहे त्याची लांबी आहे, म्हणून इथं क्षेत्रफळ नाही आहे, स्क्वेअर येणार. बरोबर. ही लांबी आहे तर 22 सेंटीमीटर लघुचापाची लांबी. हा तुमचा पहिला आन्सर असणार आहे, आन्सर 1. आता आपल्याला या वृत्तांशाच्या क्षेत्रफळ शोधायचे आहे. तर लघुचापाची लांबी दिली असेल आणि वृत्तांशाच्या क्षेत्रफळ शोधायचं असेल तर एक सूत्र आहे दुसरं की लघु वृत्तांश ओ. आता बघा वृत्तांश कुठून स्टार्ट होतोय? OPMQ. OPMQ चे क्षेत्रफळ बरोबर OPMQ हा पूर्ण लघुवृत्तांश आहे, त्याचे क्षेत्रफळ बरोबर 1/3 LR बरोबर 1/3 L म्हणजे लघुचापाची लांबी 22 गुणिले R म्हणजे वर्तुळाची त्रिज्या येणार 21 सेंटीमीटर. तर 21 इथे 11 कॅन्सल होणार. 11 गुणिला 21 करूया आपण. 11 × 11 231 सेंटीमीटरचा वर्ग. पहा मित्रांनो आता हा क्षेत्रफळ आहे तर उत्तर 231 सेंटीमीटरचा वर्ग येणार किंवा मग चौरस सेंटीमीटर तुम्ही असं लिहू शकता. तर हा तुम्हाला विचारलेला क्वेश्चनचा दुसरा आन्सर आहे की संबंधित जो चाप दिले लघुचाप त्या संबंधित वृत्तांशाचे क्षेत्रफळ किती. आता आपल्याला विचारलंय त्या संबंधित लघुवृत्तखंडाचे क्षेत्रफळ किती. तर लघुवृत्तखंडाचे क्षेत्रफळ शोधायचे असेल तर नेहमी आपल्याला संबंधित त्रिकोणाचे क्षेत्रफळ पण मिळवावे लागणार. बरोबर. तरच लघुवृत्तांशमधून त्रिकोणाच्या क्षेत्रफळाची वजाबाकी करून आपल्याला हा जो चाप लघु वृत्तखंड PMQ दिसतोय त्याचे क्षेत्रफळ मिळेल. तर त्यासाठी आपल्याला त्रिकोण POQ चे क्षेत्रफळ शोधायचे आहे. आता इथे OPQ हा समभुज त्रिकोण आहे, कारण वरील कोण 60 चा दिलेला आहे आणि हे दोन्ही त्रिकोणाची वर्तुळाची त्रिज्या असल्यामुळे त्या त्रिकोणाच्या दोन्ही बाजूंची लांबी समान. जर दोन बाजू समान तर समोरासमोरील कोण सुद्धा समान होतात. अर्थात हे दोन कोण पण कितीचे होणार? 60-60 चे. बरोबर. अर्थात हा त्रिकोण असा आहे का त्याच्यात तिन्ही कोण 60 अंशाचे असल्यामुळे हा समभुज त्रिकोण झाला. आणि समभुज त्रिकोण जर दिला असेल तर समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळचे सूत्र समभुज त्रिकोण OPQ. बरोबर. आपल्याला इथे सेपरेशन करायचे नावाचे. आता OPQ चे क्षेत्रफळ बरोबर
वर्गमुळात 3 भागिले 4 गुणिले बाजूचा वर्ग. हे पहा मित्रांनो, या 9वी मध्ये तुम्ही हा सूत्र शिकून गेलेले हॅरोनच्या सूत्रामध्ये पण, बरोबर. तर इथे असा याप्रमाणे काम लागतो. वर्गमुळात 3 भागिले 4 गुणिले बाजूचा वर्ग. बाजू अर्थात जी त्रिज्या आहे तीच बाजू आहे त्रिकोणाची, तर बाजू येणार 21 गुणिले 21, बरोबर. रादर तुम्ही लिहू शकता का वर्गमूळ 3 गुणिला 441 भागिले 4. तुम्हाला पॉईंटमध्ये शोधायचं असेल तर वर्गमुळात 3 गुणिले 4 एका 4, 4 एका 4, भाग नाही जाणार 0, बरोबर. 4 दुने 8, 2 मिळते, 4 पंचे 20, तर 110.25. आणि ही अपरिमेय संख्या आहे वर्गमुळात 3, तर सोबतच लिहिता येणार 110.25 सेंटीमीटर. 10.25 वर्गमुळात 3 सेंटीमीटरचा वर्ग, बरोबर. हा आपला तिसरा उत्तर नाही आहे. आपला तिसरा उत्तर काय आहे? लघुवृत्तखंडाचा क्षेत्रफळ मिळवायचे आहे ते आहे, बरोबर. तर आपण आता काय करूया, वृत्तांशमधून त्रिकोणाचे क्षेत्रफळ मायनस करूया. म्हणून लघुवृत्तखंड, त्याचे नाव लिहूया आपण PMQ. लघुवृत्तखंड PMQ चे क्षेत्रफळ बरोबर काय येणार? आपल्याला वृत्तांशाच्या क्षेत्रफळ मधून त्रिकोण मायनस करायचे आहे. तर वृत्तांशाचे क्षेत्रफळ आहे आपल्याजवळ 231 मायनस त्रिकोणाचे क्षेत्रफळ 110.25 वर्गमुळात 3. आता ही वजाबाकी शक्य नाही आहे. हा तुम्ही वर्गमूळ 3ची जर व्हॅल्यू दिली असेल तर ठेवून उत्तर शोधायचं असलं तर शोधू शकता, परंतु आपल्याला दिलेली नाही आहे, तर आपण आन्सर असाच ठेवूया 110.25 वर्गमुळात 3 सेंटीमीटरचा वर्ग. हा येणार आन्सर नंबर 3, बरोबर. विचारलेला आन्सर नंबर 3. याप्रमाणे तुम्ही संबंधित वृत्तांश आणि वृत्तखंडाचे क्षेत्रफळ शोधू शकता. मित्रांनो, आता आपण 6वा प्रश्न पाहूया. तिथे आपल्याला 6व्या प्रश्नामध्ये असा दिलेला आहे की 15 सेंटीमीटर त्रिज्येची वर्तुळाची जीवा केंद्राजवळ 60चा कोन अंतरित करत असेल तर आपल्याला या जीवाला अनुरूप लघुवृत्तखंड आणि तसेच गुरुवृत्तखंडाचे क्षेत्रफळ पण मिळवायचे आहे. त्याचबरोबर आपल्याला पाय बरोबर 314 भागिले 100 ही किंमत आपण घेऊया. आणि वर्गमुळात 3 याची किंमत पण दिलेली आहे 1.73, बरोबर. तर ही जी माहिती दिलेली आहे त्या माहितीच्या आधारे आपण आता पुढचा प्रश्न 6वा प्रश्न सोडवतोय. तर पहा, इथे 15 सेंटीमीटर त्रिज्यावाली वर्तुळाची जीवा त्रिज्यावाली वर्तुळाची जीवा समजून घेऊ का AB, आणि वर्तुळ आहे O. या O केंद्रित वर्तुळाची जीवा AB ने केंद्राजवळ 60 अंशाचा कोन तयार केलेला आहे, बरोबर. तर आता आपण बघूया का याचा क्षेत्रफळ कसा मिळवायचा. तर लघुवृत्तखंडाचा क्षेत्रफळ मिळवायच्या अगोदर आपल्याला लघुवृत्तांशचे क्षेत्रफळ मिळवावं लागेल, त्यानंतर त्रिकोणाचे मिळवावं लागेल आणि दोघांची वजाबाकी करू तर आपल्याला हा जो लघुवृत्तखंड वाटी आकारचा शेप आहे, बरोबर, त्याच्या क्षेत्रफळ मिळेल. तर त्यासाठी सर्वप्रथम आपण काय करतोय का सुरुवात करतोय लघुवृत्तांशाचे क्षेत्रफळ, जिथे R बरोबर आपल्याला 15 सेंटीमीटर तसेच थीटा बरोबर 60 अंश दिलेले आहे, बरोबर. तर आता यासाठी आपण लघुवृत्तांश OAB त्याच्यावर लिहूया चाप चे क्षेत्रफळ शोधूया, ज्याचे क्षेत्रफळ आहे पाय R वर्ग थीटा भागिले 360 अंश, बरोबर. आता आपण जे क्षेत्रफळ मिळवूया तर पायची किंमत आपण ठेवूया इथे 314 भागिले 100. R म्हणजे वर्तुळाची त्रिज्या दिले 15 सेंटीमीटर, तर 15 गुणिले 15, तसेच थीटाची व्हॅल्यू दिलेली आहे 60 अंश, बरोबर. तर 60 भागिले येणार हे 360 अंश. चला किंमत आपण कॅन्सल करूया, तर याप्रमाणे 6 36 कॅन्सल होणार,
बेत्रिक 6, 157 गुणिले 2 कराल तर 314 येतात. 3 एका 3, 3 पाचे 15. आता इथे 20ने कॅन्सल होऊ शकतो बरोबर, पण आपण कॅन्सल करणार नाही कारण आणखीन आपल्याला मोठा भागाकार मिळेल. त्यापेक्षा 100 आपण तसेच ठेवूया, पॉईंट लिहायला इझी जाईल, आपल्याला भागाकार करायचं होणार नाही. 157 गुणिले 15 गुणिले 5 गुणिले 5 बरोबर, आणि भागिले येणार 100. आपण याचा गुणाकार मिळवू तर आपल्याला उत्तर मिळालं 117.75 भागिले 100 म्हणजे उत्तर येणार 117.75. आता हा उत्तर जो मिळवला तो आपण लघुवृत्तांशचा मिळवला. आपल्याला शोधायचे लघुवृत्तखंड, त्यासाठी आपण पहिला त्रिकोणाचा मिळवूया. तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ, आता इथे बघा अगोदरच्या व्हिडिओमध्ये चर्चा झालीच आपली का 60 अंशाचा कोण जर अंतरित केला असेल तर हे प्रत्येक कोण पण 60-60चेच बनणार, कारण हे दोन बाजू समान तर त्यांच्या समोरासमोरील कोण समान. त्रिकोणात तिन्ही कोणांची मापांची बेरीज 180 होते, त्यापैकी हे 60 जर मायनस केले तर 120 येणार आणि 120चे दोन समान भाग अर्थात 60चा कोण बरोबर. तर हा त्रिकोण झाला समभुज त्रिकोण, आणि समभुज त्रिकोण दिला असेल तर त्याच्या क्षेत्रफळचं सूत्र आपण याप्रमाणे मिळवूया का समभुज त्रिकोण OAB चे क्षेत्रफळ बरोबर वर्गमुळात 3 भागिले 4 गुणिले बाजूचा वर्ग बरोबर. अर्थात वर्गमुळात 3 ज्याची किंमत पण दिलेली आहे आपण तर तीच ठेवूया. वर्गमूळ 3ची किंमत दिली 1.73 बरोबर. तर 173 भागिले ठेवू आपण 100 आणि हे छेदाचे 4 गुणिला बाजूचा वर्ग, तर बाजू अर्थात त्रिज्याच्या माप, त्रिज्याची लांबी दिली आपल्याला 15, तर 15 गुणिले 15 बरोबर. आपण इथं कॅन्सल तर करू शकणार नाही आहे, मोठा गुणाकारच होईल. आपण बघूया डायरेक्ट मग कॅन्सल करूया. 3 पाचे 15, 20 पंचा 100, 3 पाचे 15 आणि 4 पंचे 20, तर 173 गुणिले 9, 3 त्रिक 9 आणि भागिले 4 चौक 16. हा भागाकार करून घेऊ आपण आता. पंधरा 57 भागिले 16 भागाकार सोडवून घेऊ आपण. हा मित्रांनो याप्रमाणे भागाकार सोडवला तर उत्तर मिळतं आहे 97.31 बरोबर. तर आपण इथे उत्तर लिहूया 97.31 बरोबर. हा समभुज त्रिकोणाचा क्षेत्रफळ मिळाला, पण आपल्याला शोधायच्या वृत्तखंडाचा क्षेत्रफळ. तर आपण इथे नाव थोडं देऊन देऊ चापवरती APB बरोबर. तर लघुवृत्तखंड APB चे क्षेत्रफळ बरोबर लिहूया आपण लघुवृत्तखंड चाप APB चे क्षेत्रफळ बरोबर काय करायचे आपल्याला, त्याचं क्षेत्रफळ लघुवृत्तांशाचे जे उत्तर मिळालेलं तो -97.31 त्रिकोणाचे क्षेत्रफळ 117.75 मायनस त्रिकोणाचे क्षेत्रफळ 97.31 वजाबाकी मिळवूया आपण. तर उत्तर मिळतं आहे 20.44 बरोबर. हा जो उत्तर आहे 20.44 हा तुमचा आन्सर 1 आहे. जो विचारलेला आहे प्रश्न त्याचा आन्सर 1 काय मिळालं उत्तर तुम्हाला, लघुवृत्तखंडाचे क्षेत्रफळ बरोबर 20.44. आता आपल्याला शोधायच्या अनुरूप गुरुवृत्तखंडाचे क्षेत्रफळ. आता गुरुवृत्तखंडाचे क्षेत्रफळ मिळवायचे असेल तर आपण काय करूया, पूर्ण त्रिकोणाचे क्षेत्रफळ आणि मग हा गुरुवृत्तखंड इतका होणार बरोबर. तर पूर्ण वर्तुळाचे क्षेत्रफळ आणि त्याच्यामधून लघुवृत्तखंड मायनस करून टाकू तर आपल्याला गुरुवृत्तखंडाचे क्षेत्रफळ मिळेल. तर आता आपल्याला शोधावं लागेल अगोदर वर्तुळाचे क्षेत्रफळ. तर वर्तुळचे क्षेत्रफळ मिळवूया आपण. वर्तुळचे क्षेत्रफळ बरोबर पाय r वर्ग बरोबर पायची किंमत 314 भागिले 100 गुणिले 15 गुणिले 15 बरोबर. हे आपण कॅन्सल करू. 3 पाचे 15,
20 पंचा 100, 3 पाचे 15, 4 पंचे 20, 314 गुणिला 9. तर आपण इथे लिहू शकतो बेदुने 4 आणि 157 गुणिला 302 केला तर 314 येतात. तर उत्तर येतील ते 157 गुणिला 9 भागिले 2. बरोबर. हे कॅन्सल केलं अजून तर 7 9 63, 9 पंचे 45, 51, 9 1 9 ने 5 14, 1413 भागिले 2. बरोबर. तर उत्तर मिळेल 20 7 14, 20 12, 5 10, 706.5 सेंटीमीटरचा वर्ग. बरोबर. हा उत्तर मिळाला तुम्हाला वर्तुळचे क्षेत्रफळच्या. म्हणून अनुरूप गुरुवृत्तखंडाचे क्षेत्रफळ गुरुवृत्तखंड बरोबर चाप ए. आपण इथे नाव देऊन टाकू याचं आपल्याला AQB. बरोबर. तर नाव दिलं AQB. चाप AQB चे क्षेत्रफळ बरोबर वर्तुळचा क्षेत्रफळ मिळाला 706.5. बरोबर. मायनस आपल्याला लघुवृत्तखंडाचा मिळालेला आहे 20.44. तर 20.44 वजाबाकी मिळवून घेऊ तर येणार ही 0.6. बरोबर. आणि 6 वजा 6 0 0, 70 वजा 2 म्हणजे येणार 68. 686.06 हा तुमचा आन्सर नंबर येणार 2. मित्रांनो, त्यानंतरचा 7वा प्रश्न जो आपल्याला दिलेला आहे तो अशा प्रकारे आहे की 12 सेंटीमीटर त्रिज्येवाली एक वर्तुळाची जीवा आहे का ज्याने केंद्राजवळ 120चा कोन अंतरित केलेला आहे. तर आपल्याला या जीवेच्या अनुरूप वृत्तखंडाचे म्हणजेच लघुवृत्तखंडाचे क्षेत्रफळ मिळवायचे आहे. आता त्यासाठी आपल्याला पायची किंमत 3.14, वर्गमूळ 3ची किंमत 1.73, थीटा बरोबर 120 आपण सांगितला त्यानुसार 120 दिलेला आहे आणि त्रिज्या बरोबर 12 सेंटीमीटर. आता सर्वात पहिला तर सोपा काम का लघुवृत्तांशचे क्षेत्रफळ शोधून घ्यायचे. बरोबर. सूत्र ठेवला πr² थीटा भागिले 360 आणि याप्रमाणे 314 भागिले 100 पायची किंमत त्रिज्या बरोबर 12 गुणिला 12 आणि थीटाची किंमत 120 भागिले 360. इथे कॅन्सल याप्रमाणे केला की 12 त्रिक 36, 3 एका 3, 3 चौक 12 आणि मग 4 एका 4, 25 गुणिला 4 100. तर 314 गुणिले 12 इथे 3768 मिळाले आणि भागिले 25. तर भागाकार मी याप्रमाणे इथे दर्शवलेला आहे. तर 150.72 सेंटीमीटर स्क्वेअर ही आपल्याला पूर्ण लघुवृत्तांशच्या क्षेत्रफळ मिळालं, क्षेत्रफळची व्हॅल्यू. बरोबर. आता आपल्याला शोधायचे लघुवृत्तखंडाचे क्षेत्रफळ. त्यासाठी आपल्याला त्रिकोणाचे क्षेत्रफळ मिळवायला हवे. आता त्रिकोणाचे क्षेत्रफळ मिळवण्यासाठी हा इथे आपल्याला गुरुकोण त्रिकोण 120 अंशाचा कोण आहे म्हणजे गुरुकोण त्रिकोण OAB दिलेला आहे. तो समभुज पण नाही किंवा काटकोण पण नाही का आपण डायरेक्ट सूत्र अप्लाय करू शकतो. तर आता ह्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ शोधायचे असेल तर सूत्र आहे आपल्याजवळ 1/3 पाया गुणिला लंब. बरोबर. तर त्यासाठी मी केंद्र O मधून जीवा AB वरती एक लंब काढलेला आहे OM. बरोबर. हा OM लंब काढल्यामुळे त्रिकोण OAM, तुम्ही त्रिकोण OMB पण घेऊ शकता. त्रिकोण OAM हा काटकोण त्रिकोण झाला. बरोबर. हा कोण जो आहे आपला तो 90 अंशाचा होईल. तर हा काटकोण त्रिकोण तयार झालेला आहे. तर या काटकोण त्रिकोणात आता आपल्याला पाया गुणिले लंब पण जर करायचं असलं तर पाया म्हणजे AB बाजूची माप हवं, अर्थात जीवेची लांबी हवी जी आपल्याला दिलेली नाही आहे. तसेच लंब जर करायचं असेल गुणाकारमध्ये घ्यायचं असेल तर OMची लांबी पण आपल्याकडे नाही आहे. बरोबर. ही लांबी आपल्याकडे नाही आहे. तर आपण ह्या काटकोण त्रिकोणामध्ये आता एक व्यवस्थित लक्ष द्या की हा कोण 120चा, अर्थात त्रिकोणाची तिन्ही कोणांची बेरीज होते 180. तर 180 मधून 120 जर आपण मायनस करू तर उत्तर आपल्याला मिळेल 60. तर 60 मध्ये यापैकी या दोन्ही कोण आपल्याला 30-30 अंशाचे मिळतील. बरोबर ना. समान कोण असल्यामुळे 60चे निम्मे भाग म्हणजे हा कोण पण 30चा आणि हा कोण पण 30चा. तर इथे हा कोण आपल्याला 30 अंशाचा मिळतोय. बरोबर. आता 30 अंशाचा हा कोण मिळाला तर आपण कर्ण दिलेला आहे त्याच्यावरून AM बाजूची लांबी मिळवू शकतो.
आता जिवेवरती काढलेलं लंब जिवेला दुभागतं तर तुम्हाला बरंच माहिती आहे बरोबर. तर एमची जी लांबी मिळेल त्याला दुप्पट करून घेऊ तरी एबीची लांबी मिळेल, किंवा मग एमची लांबी मिळवून नंतर फक्त या त्रिकोणाचे क्षेत्रफळ केले त्याला डबल केला तरी पूर्ण त्रिकोण ओ ए बीचं क्षेत्रफळ मिळेल. तर आता आपल्याला त्रिकोण ओ एम एमध्ये 30 अंशाचा हा कोन दिलेला आहे, हा काटकोन त्रिकोण झालेला आहे. तर इथे आपण त्रिकोणमितीय विधेय अप्लाय करू शकतो बरोबर. 30 अंशाचा हा कोन दिलेला आहे अर्थात, आणि ही ए एम बाजूचं जर माप शोधायचं असेल तर 30 अंशाच्या कोणासाठी ही जवळील बाजू होणार आणि हा होणार कर्ण. तर इथे मी याप्रमाणे लिहिलेलं आहे. तर कॉस थीटा घेतलेला आहे, कॉस 30 बरोबर जवळील बाजू भागिले कर्ण, हा कोणाचं सूत्र आहे कॉस 30च्या बरोबर. तर कॉस 30 बरोबर जवळील बाजू भागिले कर्ण, कॉस 30ची किंमत जवळील बाजू होणार ए एम आणि कर्ण होणार ओ ए बरोबर. तर ए एम भागिला ओ ए, कॉस 30ची व्हॅल्यू वर्गमुळात 3 भागिले 2 बरोबर. हे विशिष्ट त्रिकोणमितीय विधेय तुम्हाला जर पाठांतर असेल तर हा मूल्य तुम्हाला भेटू शकतो कोष्टकवरून, पण नाही तर मग चला ए एम ओ ए ही वर्तुळाची त्रिज्या म्हणजे माप दिलेलं आहे 12 सेंटीमीटर. तुम्ही हा 12 भागिले 2 येणार आणि वर्गमूळ 3 गुणीला येणार ए एम बरोबर. तर कॅन्सल करा, तर 6 वर्गमूळ 3, वर्गमूळ 3ची किंमत आपल्याला सुरुवातीला दिलेली आहे 1.73 बरोबर. 1.73 ही व्हॅल्यू दिलेली आहे. तर 6 गुणीला 1.73 करा तर उत्तर मिळेल 10.38. अर्थात तुम्हाला ए एमची व्हॅल्यू मिळाली 10.38 एवढी किंमत हा ए एमची. तर तुम्ही आता याची डबल किंमत करा तर ए बीची किंमत मिळेल आणि कर्ण 1/3 पाया गुणीला कर्ण कराल तरी मिळेल. पण त्यासाठी पण जर फक्त आपण या त्रिकोणाचं क्षेत्रफळ शोधू तर, किंवा मग पूर्ण त्रिकोणाचं आपण क्षेत्रफळ शोधू तर आपल्याला ओ एम लांबी म्हणजे वेधची लांबी हवी, उंचीची लांबी हवी बरोबर. तर त्यासाठी आपण काय करणार आहे का, एक गणित आहे का 30 अंशाच्या काटकोन त्रिकोणामध्ये 30 अंशाच्या कोणाची समोरील बाजूचे माप, हा 30 अंशाचा कोण तर समोरील बाजू झाली ओ एम, समोरील बाजूचे माप कर्णापेक्षा अर्धे असते म्हणजे 12पेक्षा अर्धा म्हणजे ओ एमची लांबी किती येणार 6 सेंटीमीटर बरोबर. तर याप्रमाणे मी ओ एमची लांबी मिळवली 6 सेंटीमीटर बरोबर. म्हणून छोटासा जो पहिला त्रिकोण आहे ओ एम ए अर्धा त्रिकोण बरोबर, अर्धाच काटकोन त्रिकोण ओ एम ए एका बाजूचा बरोबर, त्याच्या क्षेत्रफळ तो काटकोन त्रिकोण झाला तर क्षेत्रफळ येणार 1/3 गुणीला ओ एम गुणीला ए एम, कर्ण काटकोन बनवणारी दोन बाजूंचा गुणाकार. तो एक माप आहे 6 उभी बाजू आणि आडवी बाजू 10.38 जो आपण मिळवला तो, हा आपण कॅन्सलेशन करून गुणाकार मिळवला तर उत्तर मिळतं 31.14 सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणून पूर्ण जो मोठा त्रिकोण आहे ओ ए बी, कोणता त्रिकोण ज्याच्यामध्ये केंद्राजवळ 120चा कोन माप बनवलेला आहे तो हा मोठा पूर्ण कोण त्रिकोण आहे. त्याच्याने या दोन्ही त्रिकोणचे माप सारखेच होणार बरोबर, कारण ही दोन बाजू समान आणि हा कोन समान आणि हा लंब समान, काकबा अटी अनुसार या दोन्ही त्रिकोणाचे क्षेत्रफळ समानच होणार बरोबर. तर या दोन्ही क्षेत्रफळ समान तर पूर्ण त्रिकोणाचे क्षेत्रफळ या त्रिकोणाच्या दुप्पट होणार बरोबर. अर्थात 2 गुणीला त्रिकोण ओ एम एचे क्षेत्रफळ करूया आपण तर मिळतंय उत्तर 62.28 सेंटीमीटर स्क्वेअर, म्हणजे हा त्रिकोणाचा क्षेत्रफळ आपण मिळवला. म्हणून लघुवृत्तखंडाचे क्षेत्रफळ जे संबंधित लघुवृत्तखंड आहे त्याचे क्षेत्रफळ, पहिला आपण वृत्तांश मिळवलं त्याचे क्षेत्रफळ मायनस त्रिकोण ओ ए बीचे क्षेत्रफळ बरोबर मिळेल 88.44 सेंटीमीटरचा वर्ग बरोबर. तर व्यवस्थित समजून लिहून घ्याल मित्रांनो हा प्रश्न, कारण थोडा वेगळा आहे, थोडा किचकट आहे, थोडा तुम्हाला समजण्यासाठी काही ट्राय करावी लागेल, अप्लाय करावा लागेल, काही इथं त्रिकोणमितीय विधेय पण येऊ शकतो बरोबर. तर हा प्रश्न इथे संपला.